सेवा हक्क दिनी कोडोलीतील प्रशांत सिंहासने यांचा जिल्हास्तरीय सन्मान। शासनाच्या सेवा गावागावात पोहोचवणाऱ्या आणि सामान्य नागरिकांचा शासकीय कार्यालयातील त्रास कमी करणाऱ्या महा ई सेवा केंद्र चालकाचा जिल्हा स्तरावर गौरव करण्यात आला आहे। पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथील प्रशांत सिंहासने यांनी आपल्या उत्कृष्ट कार्याची वेगळी छाप उमटवत सेवा हक्क दिनी मानाचा सन्मान पटकावला आहे। महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत साजरा करण्यात आलेल्या सेवा हक्क दिन कार्यक्रमामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील महा ई सेवा केंद्र चालक प्रशांत प्रदीप सिंहासने यांचा जिल्हास्तरीय गौरव करण्यात आला। जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी तथा राज्य सेवा हक्क आयोगाचे नियंत्रक अधिकारी डॉक्टर विजय राठोड यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला। नागरिकांना शासकीय सेवा वेळेत पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला। प्रशांत सिंहासने हे केखले कोडोली येथील महा ई सेवा केंद्राच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातील नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती, दाखले, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया तसेच आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन करत आहेत। त्यांच्या कार्यामुळे अनेक नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ वेळेत मिळत असून ग्रामीण भागात डिजिटल सेवांबाबत जनजागृती निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले आहे। सेवा हक्क दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि सेवा क्षेत्राशी संबंधित प्रतिनिधी उपस्थित होते। लोकाभिमुख प्रशासन अधिक प्रभावी करण्यासाठी महा ई सेवा केंद्र चालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाचं असल्याचं मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं। प्रशांत सिंहासने यांच्या कार्याचा जिल्हा स्तरावर झालेला गौरव हा पन्हाळा तालुक्यासाठी अभिमानाची बाब मानली जात असून त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। सामान्य नागरिकांना शासनाच्या सेवा घराजवळ उपलब्ध करून देत डिजिटल प्रशासनाची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या प्रशांत सिंहासने यांच्या कार्याला मिळालेला हा सन्मान निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे। केके न्यूज साठी कोडोली प्रतिनिधी सनी काळे।